मुलांची स्पेशल डिमांड आहे पालक पनीर. रेसिपी बघूयात. पालकाची एक जुडी घेतलेली आहे मी. कांदा बारीक चिरून घेतलाय. टोमॅटो एक चिरून घेतलाय. खोबऱ्याचे काप आहेत, सुक्या खोबऱ्याचे. आलं लसूण, साखर. इथे परत एक कांदा घेतलाय मी वेगळा बारीक चिरून. मिरची, कोथिंबीर, जिरा आणि मीठ. सगळ्यात आधी आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे पालक शिजवण्यासाठी. पाणी गरम झालंय छान. आता त्याच्यामध्ये आपण पालकाची जी जोडी घेतली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि देठांसकट आपण त्या पाण्यामध्ये शिजायला ठेवायचं आहे. एक 6 ते 7 मिनिटं आपण हा पालक चांगला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. देठं व्यवस्थित त्याची पाण्यामध्ये बुडली पाहिजेत. चिमट्याच्या सहाय्याने आपण ती दाबून घ्यायची आहेत खाली. आता याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आहे, म्हणजे पालकाचा जो रंग आहे तो तसाच हिरवागार राहणार आहे. त्यासाठी पूर्ण व्यवस्थित एकत्र करायचं आहे आपण हे. आता छान गरम होऊन द्यायचे. उकळलेला आहे पालक आपला, व्यवस्थित शिजलेला आहे. रंग बघू शकता कमी झालेला. आता मी एका टोपामध्ये गार पाणी आणि आईस क्यूब टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आता हा जो उकळलेला पालक आहे तो सगळा आपण त्या पाण्यात टाकायचा आहे, जेणेकरून पालकाच्या भाजीचा रंग शेवटपर्यंत बदलणार नाही. अगदी 2 दिवस पण ही भाजी अशीच हिरवीगार राहणार आहे ही प्रोसेस केल्यावर. आता पालक थंड झालेला आहे. तो छान आपण दोन्ही हातांनी असा प्रेस करून त्यातलं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे. जास्त पण प्रेस नाही करायचं, पण पाणी पूर्ण आपलं ते निथळलं पाहिजेत. एका मिक्सरच्या जारमध्ये तो बारीक करून घेतलाय. आता आपण वाटण करायचंय भाजीसाठी. त्यासाठी 1 चमचा जिरं घेतलंय मी. आलं आणि लसूण दोन्ही घ्यायचं आहे. सुक्या खोबऱ्याचे काप आहेत हे, ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी जरा. मिरचीचे तुकडे घेतले आहेत, हिरवी मिरची 5 ते 6 घेतल्यात आणि कोथिंबीर. आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान वाटण बनवून घ्यायचं आहे ह्याचं. रेडी आहे आपलं वाटण. आता या वाटणामध्येच आपण 1 टोमॅटो जो बारीक चिरून घेतला होता तो आणि 1 कांदा जो बारीक चिरून घेतला होता तो सुद्धा ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी वाटून घ्यायचा आहे. रेडी आहे आपली पेस्ट. आता ही वाटण रेडी आहे आपलं. आता कढईमध्ये 2 चमचे तेल छान तापून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा इतकं जिरं टाकायचं आहे. जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकायचंय. एक बारीक चिरलेला कांदा जो आपण सेपरेट ठेवला होता तो आपण टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद. छान कांदा परतून घ्यायचा आहे. आपण पेस्ट केलेली आहे सगळ्याचीच, म्हणजे वाटण पण बारीक, पालक पण बारीक. थोडंसं दाताखाली कांदा आला भाजी खाताना, त्याची चव अप्रतिम लागते. आता हे वाटण आपण टाकून घेऊयात. छान परतून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये. अगदी वाटणाला तेल सुटेल इतपत ते परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. मग भाजीची चव खूपच अफलातून लागते. वा, इतका सुंदर सुवास येतोय. लहान मुलं ना ही भाजी, मला नाही वाटत, मी 2 दिवस सांगितलंय कलर न बदलण्याचं गॅरंटी, पण एवढी भाजी भारी झाली नाही की ती 1 दिवसाच्या वर ती राहणारच नाहीये. आता हे जे पनीरचे आपण काप घेतलेले ते छान परतून घ्यायचेत. व्यवस्थित तो मसाला त्याला लागला पाहिजे पनीरला. त्यासाठी आपण 1 2 ते 3 मिनटं
झाकण ठेवायचं आहे. वा, बघू शकता तुम्ही, छान तेल सुटलेलं आहे वाटणाला. आहा हा, छान, खूप व्यवस्थित बनेल. हां, आता आपण त्याच्यामध्ये पालकची जी पेस्ट केली होती ती पण टाकून घेऊयात आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे सगळं एकत्र करून. टेक्स्चर बघू शकता तुम्ही, रंग बघू शकता, थिकनेस बघू शकता. कमाल भाजी लागते ही. एकदा करून बघा, तुम्ही सतत करत राहाल. वा, आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकायची आहे, ज्याने जे फ्लेवर्स आहेत ते सगळे मेंटेन राहतात आणि मस्त थोडीशी तिखट, थोडीशी गोड अशी भाजी आपली लागते ही. वा, तयार आहे आपलं पालक पनीर.